राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास. ज्या शरद पवारांनी बारामती घडवली, त्यांच्या पत्नीला दाराबाहेर थांबवणं, आतमध्ये न जाऊ देणं, हे कुठल्या कायद्याखाली बसतं? हे माणुसकीच्या कायद्याखाली बसत नाही. एवढंच नाही तर अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक करून त्यांचं डोकं फोडणं, जागोजागी पैसे नेणं, विनोद तावडेंसारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला 5 कोटी मिळतात. हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचणार नाही. त्यामुळे परिवर्तन होणार, महाविकास आघाडी सत्तेत येणार, असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल मांडले जात आहेत आणि यावर बोलताना आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले की माणुसकी नसलेली माणसं आता राजकारणात आली. सर्व भागातले आमदार येतील आणि त्यांची संख्या 160च्या वर असेल, असं देखील त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री मी असणार, प्रत्येकाला हौस असते, तेवढाच बोलण्याचा 5 मिनिटांचा आनंद असतो, तोही तुम्ही हिरावून घेता. काही जणांना आवडतं हे सगळं बोलायला. मी मुख्यमंत्री होणार बोलल्यावर मलासुद्धा आनंद वाटतो. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस काय होणार याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आमचा मुख्यमंत्री होतोय हे म्हटल्यावर आम्ही कशाला त्यांचं बघायला जाऊ. सांगितलं ना, महाविकास आघाडी. बाकीच्या प्रश्नानंतर उत्तर देऊ. जर महाराष्ट्रात परिवर्तन झालं तर त्याची कारणं काय असतील? सत्तेची आलेली मुजुरी ही जनतेला आवडत नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मुंबई असेल, हे मिसेस भाग यंदा सत्तेची गणित. वहिनींना बारामतीमध्ये थांबवणं, अर्धा तास दाराच्या बाहेर उभं करणं, अनिल देशमुखांवरती दगडफेक करणं, त्यांचं डोकं फोडणं आणि जागोजागी पैसे मिळणं, आणि ते पण सत्ताधाऱ्यांचे. विनोद तावडेसारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला 5 कोटी रुपये मिळतात. महाराष्ट्राच्या जनतेला कसं काय रुचेल? त्या बारामती ज्यांनी घडवली त्या शरद पवारांच्या पत्नीला दाराच्या बाहेर थांबवणं, आतमध्ये जाऊ न देणं, हे कुठल्या कायद्यात आणि कुठल्या म्हणजे माणुसकीच्या कायद्यातही बसत नाही होते. म्हणजे माणुसकी नसलेलीच माणसं आता राजकारणात राहिली. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, सत्तेची गणित नेमकं गणित ठरवण्याचा महत्त्वाचा भाग कोणता असेल? कोणीही गणित ठरवणार नाही. सगळ्या भागातनं आमदार येतील आणि त्याची एकूण संख्या ही 160च्या वर असणार. मनसे असेल, वंचित आघाडी असेल, तिसरी आघाडी आम्ही 160 म्हणतोय म्हटल्यावरती विषय संपला. एक्झिट पोल समोर आलेला आहे. पाहिलं तर अनेक आम्ही TV9चा अभिनंदन करतो की कमीत कमी त्यांनी सत्य काय ते सांगितलं. बाकी मी एक्झिट पोल मी फक्त TV9 बघतो किंवा ABP आणि निवडक बघताना काल वेळ पण मिळाला नाही मला बघायला. हे तर माझ्या पोरीने मला सांगितलं. मी काल आलो रात्री आणि जो झोपलो तर आत्ता उठलो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.